नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. देवाच्या मनात असेल तर मुंबईचा महापौर आमचाच होईल असं उद्धव ठाकरे म्हणाले. महानगरपालिका निवडणुकांच्या निकालात ठाकरेंचा पराभव झाला आणि त्यानंतरच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी मुंबईच्या सत्ता स्थापनेमध्ये थेट देवालाच आणून उभं केलं. आता शिवसेना भाजपकडे बहुमताचा आकडा असताना असा कोणता देव आहे जो ठाकरेंना पावणार आहे, आणि पावणार असेल तर तो कसा की ज्यामुळे मुंबईत ठाकरेंचा महापौर बसू शकेल, असा प्रश्न सगळ्यांच्या मनात आला. ठाकरेंच्या या वक्तव्याचे दोन अर्थ होते. एक होता प्रशासकीय आणि दुसरा होता राजकीय. प्रशासकीय अर्थानं देव ठाकरेंना पावेल असं वाटत होतं, कारण महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत निघायची होती. चक्राकार आरक्षण पद्धतीने विचार केला तर मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर पद हे एससी प्रवर्गासाठी, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित होण्याची शक्यता होती. आणि तसं झाल्यास मुंबईचं महापौर पद ठाकरेंना मिळू शकलं असतं, कारण एससी प्रवर्गातले दोनच नगरसेवक अवघ्या मुंबईमधून निवडून आलेत आणि हे दोनही ठाकरेंच्या पक्षाचे आहेत. त्यामुळे देवाची कृपा झाली तर मुंबईत ठाकरेंचा महापौर बसेल अशी शक्यता होती. पण देव काही ठाकरे गटाला पावला नाही, कारण मुंबईचं महापौर पद हे आज सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झालं. महापौर पदाचं आरक्षण सोडत इथल्या एका तरतुदीकडे ठाकरेंचं दुर्लक्ष झालं होतं, पण देवाचं नाही. एससी किंवा एसटी प्रवर्गातील नगरसेवक 3 पेक्षा कमी असतील तर त्या प्रवर्गांसाठी महापौर पद राखीव होतच नाही. त्यामुळे प्रशासकीय अर्थानं देव काही ठाकरेंना पावला नाही. आता राजकीय दृष्ट्या पावणारा देव कोणता याच्याही चर्चा झाल्या. त्याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनीच दिलं. मला देवाभाऊ म्हणतात म्हणजे मग ठाकरे माझ्याबद्दल बोलत होते का, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. पण त्यानंतर शिंदेंनी आपले नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवले आणि उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये फोनवर चर्चा झाल्याच्या चर्चा समोर आल्या. पण दोन्ही पक्षांनी त्या चर्चा फेटाळून लावल्या. शिंदेंनीही आपले नगरसेवक घरी पाठवून दिले. त्यामुळे ठाकरेंना राजकीय देवही काही पावला नाही. पण आता तो सगळा देव आपल्याला पावावा म्हणून मुंबईसह 15 महानगरपालिकांमधल्या अनेक महिला नगरसेविका सध्या देवाच्या धावा करत असतील. कारण 29 महानगरपालिकांपैकी तब्बल 15 महानगरपालिकांमध्ये महापौर पदाची खुर्ची महिलांना मिळणार आहे. त्यामुळे आता हा देव कुणाला पावतो हे काही दिवसात कळेलच. त्या अगोदर आपण हा रिपोर्ट बघूयात की आजच्या महापौर पदाच्या निवडीमध्ये झालं काय काय. महानगरपालिका निवडणुकांचे निकाल गेल्या शुक्रवारी लागले. त्यानंतर सगळ्यांनाच उत्सुकता होती ती महापौर कोण होणार याची. पण महापौर निवडी अगोदर एक महत्वाची कायदेशीर प्रक्रिया प्रलंबित होती. ती होती महापौर सोडतीची. कोणत्या शहरामध्ये कोणत्या प्रवर्गातला महापौर असणार याची सोडत आज पार पडली. सगळ्यात आधी या सोडतीचे निकाल तपशिलात पाहूयात. सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी महापौर पद राखीव असलेल्या महानगरपालिका मुंबई, नवी मुंबई, मीरा भाईंदर, पुणे, नागपूर, नाशिक, धुळे, नांदेड आणि मालेगाव. सर्वसाधारण प्रवर्गासाठी महापौर पद राखीव असलेल्या महानगरपालिका पिंपरी चिंचवड, भिवंडी, वसई विरार, परभणी, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, सांगली, सोलापूर. ओबीसी प्रवर्गासाठी महापौर राखीव असलेल्या महानगरपालिका पनवेल, इचलकरंजी, चंद्रपूर, ओबीसी महिला, जळगाव, ओबीसी महिला, उल्हासनगर आणि अकोला, अहिल्यानगर, ओबीसी महिला, कोल्हापूर. महापौर पद हे एससी किंवा एसटी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या महानगरपालिका ठाणे महानगरपालिका एससी, कल्याण डोंबिवली महानगरपालिका एसटी, जालना महानगरपालिका एससी महिला आणि लातूर महानगरपालिका एससी महिला. सर्वाधिक लक्ष असलेल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये खुल्या प्रवर्गातून महिला महापौर होणार आहे. मुंबईच्या सोडतीवरून माजी महापौर ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी आरोप केले. त्याला मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी उत्तर दिलं. ओबीसी यायला पाहिजे तो ओबीसीवर अन्याय केलाच. तोपर्यंत निवडणूक व्हायच्या आधी शेड्यूल कास्ट किती असायला पाहिजे. आता त्यांनी नियम बनवला शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब 3 असायला पाहिजे. मगच म्हणजे तुम्ही जाणून बुजून शेड्यूल ट्राइबचे आमच्याकडे 2 उमेदवार आहे तिथे तुमचा बृहन्मुंबईमध्ये तिथे तुमचा हा नियम लागतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जरी आमच्या सरकारमध्ये असली आणि नवाब मलिकने त्यांचं नेतृत्व केलं
तर आम्हाला नवाब मलिकच्या नेतृत्वातली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मान्य नाही. आम्ही त्यांचा पाठिंबा घेणार नाही, त्यांच्याबरोबर युती करणार नाही. आम्ही कट्टर आहोत, पक्के आहोत. तुमचं जर अडाणी विरुद्धचं किंवा अडाणींच्या बद्दलचं मत इतकं पक्क आहे, मग त्यांना तुम्ही घरी आणून गळाभेटी का करता? तुम्ही त्यांच्या घरी कशाला जाता? माझं जर एखाद्याशी मत बरोबर नाही किंवा माझं जमत नाही तर मी नाही जाणार त्यांच्या घरी. त्यामुळे दुटप्पी आणि ढोंगीपणाची भूमिका आहे. सोडत पार पडलीये, पण मुंबईचे महापौर कोण होणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाओस दौऱ्यावरून परतल्यानंतर यावर निर्णय होईल अशी शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर. विनायकजी नमस्कार, स्वागत आहे आपल्या चर्चेमध्ये. नमस्ते. शिवसेनेचे प्रवक्ते संजीव भोर आपल्या सोबत आहेत. संजीवजी आपलंही स्वागत. मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे आपल्यासोबत चर्चेत सहभागी होत आहेत. खैरे साहेब नमस्कार. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते सुनील मोदी आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. सुनीलजी, आवाज पोहोचतोय माझा आपल्यापर्यंत? मला वाटते सुनीलजी आतापर्यंत थ्रू झालेले नाहीये. आज महानगरपालिका निवडणुका झाल्यानंतर महापौर पदाची सोडत निघायची होती आणि सोडतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. ती सोडत आज निघालेली आहे. 29च्या 29 महानगरपालिकांसाठी. महिलांसाठी ही सोडत बरीचशी लाभदायी ठरली, कारण 15 महानगरपालिकांमध्ये वेगवेगळ्या प्रवर्गांच्या महिलांना महापौर पदाची संधी मिळणार आहे. आणि त्यातली सगळ्यात महत्वाची महानगरपालिका असेल ती अर्थात मुंबई, कारण मुंबईमध्ये महापौर पद कुणाला मिळणार यासाठीची चर्चा सुरू होती. आणि आज जेव्हा महापौर पदाची सोडत निघाली तेव्हा ती सर्वसाधारण महिला या कॅटेगरीसाठी निघालेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईच्या महापौरपदी महिलाच असणार आहे. या अगोदर सुद्धा ज्यावेळेस मुंबई महानगरपालिकेची मागची टर्म संपली होती, मधल्या काळामध्ये निवडणुका झाल्या नव्हत्या, पण त्यावेळेस सुद्धा किशोरी पेडणेकर या महानगरपालिकेच्या महापौर होत्या आणि आता पुन्हा एकदा महिलेला संधी मिळाली. अर्थात किशोरी पेडणेकर यावेळेस पुन्हा एकदा महानगरपालिकेमध्ये असणार आहेत, पण एका वेगळ्या भूमिकेमध्ये, कारण किशोरी पेडणेकर यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेनं आपला गटनेता म्हणून घोषित केलेला आहे. त्यामुळे काहीशा विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेमध्ये त्या असतील आणि बहुतेक आजपासून त्यांनी आपली भूमिका वठवायला सुरुवात केलेली आहे. कारण आज जेव्हा महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत होती त्यावेळेस किशोरी पेडणेकर यांनी मोठा आक्षेप घेतला. किशोरी पेडणेकर यांचं म्हणणं असं होतं की महापौर पदाची सोडत निघताना ती एससी कॅटेगरीसाठी निघायला हवी होती, पण ती निघाली नाही आणि त्यामुळे त्यांनी काहीसा त्रागा व्यक्त केला. आता त्यामध्ये झालं होतं असं की एससी किंवा एससी कॅटेगरी जेव्हा असते आणि तेव्हा जेव्हा महापौर पदाची सोडत निघते त्यावेळेस किमान 3 नगरसेवक असावे लागतात, असा नियम आहे. सुनील मोदी सर, आहात का तुम्ही आमच्या सोबत? हो, आहे, बोला. बरं, आता पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे की मुळात आज किशोरीताईंनी जे सगळे आक्षेप घेतले, तुमचा सगळा कायद्याचा अभ्यास चांगला असतो, महापौर पदासाठीच्या तरतुदींची तुम्हाला चांगली माहिती आहे, त्या आक्षेपांमध्ये खरंच काही तथ्य होतं का हो? नमस्कार. मी आपल्याला सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारचा असा रूल 3 दिवसापूर्वी नव्हता. बर, नगर विकास खात्यानं एक पत्र काढले 2-3 दिवसापूर्वी आणि त्यांनी एक कुठला तरी मागचा रेफरन्स घेऊन लोकसंख्येच्या आधारावर ज्या जागा 3 पेक्षा अधिक आहेत अशा एसटी, नॉट एससी, एससी नाहीये त्याच्यामध्ये, एसटी फक्त शेड्यूल्ड ट्राईब, एससी साठी 11% आरक्षण सगळ्या महापालिकेत आहे. 9% आरक्षण आहे. त्यामुळे तिथे 3 काय सगळ्या आघाडीमध्ये 10, 12, 15 जागाच्या वरच असतात. एसटी हे फक्त काही महानगरपालिकेमध्ये लोकसंख्येच्या आधारावर सीट्स असतात. उदाहरणार्थ कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे या कुठल्याही महानगरपालिकेमध्ये एसटीचं एकही नगरसेवक पद आरक्षण नाही आहे. कुठे? मुंबई, ठाणे, डोंबिवली या 5-6 ठिकाणी आहे. असं असताना एसटीचं आरक्षण हे मुंबईमध्ये कधीच पडलेलं नव्हतं. त्यामुळे आमची भूमिका अशी होती, एसटीचं आरक्षण और ओबीसी आरक्षण आणि खुले आरक्षण या 3 चिठ्ठ्या मुंबईला पडायला पाहिजे होत्या. पण एसटीचं त्यांनी कारण सांगितलं की 3 पाहिजे. असं कुठलंही कायदा नाहीये, कुठलाही नियम नाहीये, एका सर्क्युलरच्या आधारावर केलेला आहे. माझ्या माहिती आमचे अनिल परब याच्यावर अभ्यास करतायत आणि कदाचित या विषयावर ते कोर्टातही उद्या जाऊ शकतात. हा झाला एक महत्वाचा मुद्दा.
आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मुंबईमध्ये गेले 5 वर्ष जेव्हा अस्तित्वात होतं त्यावेळी खुल्या प्रभागामध्ये आरक्षण होती, एक पुरुष आणि एक महिलामध्ये. मग अशा वेळी ओबीसीची चिठ्ठी त्याच्यामध्ये का टाकली गेली नाही, हा आक्षेप आमचा आहे. बर. ओबीसीची चिठ्ठी टाकणं अत्यंत आवश्यक होतं. चक्रकार आरक्षणामध्ये हा. जे पूर्वी 20 वर्षापूर्वी आरक्षण पडलेले नाहीत अशा चिठ्ठ्या टाकायला पाहिजे होत्या. त्यात मुंबई वगळलं आणि फक्त 8 महानगरपालिका त्याच्यामध्ये घेतल्या आणि 8च्या 8 ओबीसी डिक्लेअर केल्या आणि त्यात महिलांचं फक्त आरक्षण काढलं. मी आपल्याला कविताजी सांगतो, अत्यंत सत्तेचा माज झालेले लोक आहेत, सत्तेचा दुरुपयोग करतायत, विरोधी पक्ष संपवण्यासाठी त्यांचं कारस्थान आहे आणि हे लोकशाहीला घातक आहे. ठीक आहे, विनायक आंबेकरजी काय उत्तर आहेत या सगळ्या आरोपांवर? जी काही प्रक्रिया झाली ती नियमानुसार झाली. हे माधुरीताई मिसाळांनी ज्या मंत्री आहेत अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या, त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे बर. आणि त्यांनी सांगितलंय की तुमची काय लेखी भूमिका आहे ती आम्हाला द्या, आम्ही त्याच्यावरती तुम्हाला लेखी उत्तर देऊ. त्यामुळे या सगळ्या सत्तेचा माज वगैरे असं जोरात बोलल्याने असं काही होत नसतं. जे नियम आहेत ते लोकसंख्येच्या आधारावरती आहेत. चक्राकार पद्धत ही आज काही नवीन तयार झालेली नाही. ज्या पद्धतीने चक्राकार पद्धत राबवली पाहिजे त्या अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या लोकांनी ती व्यवस्थित राबवलेली आहे. त्यामुळे आपल्याला पाहिजे तसं राजकारण झालं पाहिजे महाराष्ट्रात. ही जी काही युबीटीची जी अनेक वर्षाची भूमिका आहे तीच आजही कायम आहे. परंतु हे कायद्याचं राज्य आहे, इथे तुम्हाला पाहिजे तसं काही होणार नाही. जे कायद्याने योग्य आहे तेवढंच होईल. पण त्यांच्या जे स्पेसिफिक तक्रारी होत्या की ओबीसीची चिठ्ठी टाकली गेली नाही मुंबई महानगरपालिकेसाठी आणि 3 दिवसांपूर्वी नियम बदलला, यावर काय उत्तर आहे? नियम 3 दिवसांपूर्वी बदललाय का? अजिबात नाही. आणि ओबीसीची चिठ्ठी टाकली नाही हा आरोपच मुळे हास्यास्पद आहे. बर. ज्यावेळेला एक एक आरक्षण निघतं त्यावेळेला ज्या महानगरपालिकांचं आरक्षण लागलं त्या चिठ्ठ्या बाहेर काढल्या जातात, उरलेल्या चिठ्ठ्या त्याच बाउलमध्ये असतात. तसं ओबीसीचं आरक्षण काढलं त्यावेळेला मुंबईची चिठ्ठी त्याच बाउलमध्ये होती. आता ती लॉटरी सिस्टीमनी का निघाली नाही याचं उत्तर कोणीच देऊ शकत नाही. याचं उत्तर देऊ शकतो फक्त, पण त्यांनी ते दिलेलं नाही. त्यामुळं बोलू द्याल का? हा, बोला. नाही, ओबीसी साठीच्या डायरेक्ट 8 चिठ्ठ्या त्यांनी म्हणजे रिझर्व्ह ठेवल्या. चुकीची माहिती देत आहेत. चिठ्ठ्या काढल्याच नाहीत. वाटलं तर त्याच्यावर तुम्ही उद्या प्रोसिडिंग बघा. त्यांनी 8 महानगरपालिकेच्या डायरेक्ट हे ओबीसी साठीचे आहेत का, तर ते त्या अक्रमांकानं आहेत म्हणून सांगितल्या. चुकीची माहिती आंबेकर साहेब सांगतात. बाउल मध्ये आपण पण चुकीची माहिती सांगताय. असं आरक्षण चक्राकार पद्धतीने निघत नाही साहेब. ठीक आहे, योगेशजी, याच्यामधल्या ज्या आक्षेप आहेत त्यांना तुमच्याही पक्षांचा पाठिंबा आहे की तुमच्या मते ही जी काही चक्राकार पद्धतीने आरक्षणाची सोडत निघाली ती बरोबर होती? नाही कविताजी, कसं आहे, भारतीय राज्यघटनेनुसार सगळ्या समाज घटकांना व्यवस्थित सगळीकडे प्रतिनिधित्व मिळावं म्हणून जे रिझर्वेशनची प्रोसेस जी सगळी आहे ती व्यवस्थित नियमानुसार फॉलो केली पाहिजे. पण आता ज्या चक्राकार पद्धतीने आता रिझर्वेशन महापौर पदाचं काढण्यात आलंय त्यात स्पष्टपणे दिसतंय की नियमांचं उल्लंघन झालेलं आहे. बर. त्यामुळं जो आक्षेप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने घेतलेले आहेत आणि आम्ही पण घेणार आहोत त्या संदर्भातले आक्षेप अर्थात, तर हे आक्षेप जे घेतलेले आहेत ते अतिशय बरोबर आहेत. बर. की ज्या पद्धतीने गोष्टी व्हायला पाहिजे होत्या. आता मुंबई महानगरपालिकेत जर आधी 2 वेळा ओपनचं रिझर्वेशन होतं, ओपन साठी त्या जागा सुटलेल्या होत्या, तर नंतरच्या आता जे रिझर्वेशन असायला पाहिजे होतं ते साहजिकच एसटीचं असायलाच पाहिजे होतं. पण एसटी संदर्भात त्यांचं म्हणणं असं असेल की 3 पेक्षा जास्त कमी तिथं जागा आहेत त्यामुळे तिथं आम्ही रिझर्वेशन एसटी तर टाकलं नाही. पण एससी तर होतं, ओबीसी तर होतं, ह्या गोष्टी तर व्हायला पाहिजे होत्या. पण एससी पण नाही, ओबीसी पण नाही, तुम्ही परत ओपनचं रिझर्वेशन तिथं जागा सुटली असेल तर हे नियमाला धरून नाहीये. त्यामुळे आमचा या संदर्भात आक्षेप आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जी भूमिका घेतली त्याला आमचा पाठिंबा आहे. पण जेव्हा आज आक्षेप जेव्हा नोंदवले गेले त्यावेळेस काय झालं? मग त्यावेळेस त्याची काही दखल घेण्यात आली नाही का? कारण प्रक्रिया सुरू असताना तुम्हाला आक्षेप घेण्याचा अधिकार होता ना. नाही, आक्षेप घेण्याचा प्रयत्न झाला पण तिथं आक्षेप घेऊनच दिले नाहीत ना. ते म्हणणंच ऐकून घेतलं गेलं नाही. मग शेवटी कोर्टात जाणं, न्यायालयात जाणं याशिवाय पर्याय उरत नाही. जे म्हणणं तिथं मांडलं जात होतं ते मांडलं गेलेलं म्हणणंच ऐकून घेतलं जात नसेल आणि नियम जे सांगितले जात होते ते नियम ऐकले जात नसतील तर मग त्याला शेवटी समोरनं गोष्टी ऐकून घेतल्या जात नसतील तर त्याला पर्याय उरत नाही. मग
बरं, संजीवजी काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? कारण हे आरोप थेट सत्ताधाऱ्यांवर आहे. सत्ताधाऱ्यांनी आपल्या सोयीचं असं आरक्षण काढून घेतलं, त्यासाठी सगळे नियम मोडीत काढले, असा थेट आरोप आहे. नाही, हे नेहमीच त्यांचं जे आरोप करायची जी पद्धत आहे ती ते करतायत. बर आपण जो प्रघात निर्माण केलेला आहे, कुठल्याही गोष्टी त्यांना आरोप करायचे तर ते या ठिकाणी तो पायंडा ते पूर्ण करतायत, ही एक बाजू. दुसऱ्या बाजूने आता आमचे दोन्ही तिन्ही माननीय प्रवक्ते बोलले की एससीचं निघायला पाहिजे होतं, एसटीचं निघायला पाहिजे होतं, की पेडणेकर ताई म्हणतायत ओबीसीचं निघायला पाहिजे होतं. तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठीची प्रोसिजर आम्ही किंवा सरकार राबवू शकत नाही. कायद्याने जे शक्य आहे ना तेच करणार. तुम्हाला कुणाचं आरक्षण निघायला पाहिजे आणि आता तुम्ही जे सांगताय सर्वसाधारण महिला ही रिझर्वेशन आहे, हे आरक्षण सुद्धा रिझर्वेशन आहे. सर्वसाधारण नाही, सर्वसाधारण महिलेसाठी ते आरक्षण निघालेलं आहे, म्हणजे हे पण आरक्षणच आहे. हे का नाकारता तुम्ही? किशोरीताईंनी तर स्वागत करायला पाहिजे होतं. नाही, पण हा मुद्दा तर आपण लक्षात घेतला पाहिजे ना, की मागचे 2 आरक्षण जे होते ते सर्वसाधारण कॅटेगरीसाठीच होते. जर चक्राकार पद्धत होती तर मग त्याच्या वेगळं आरक्षण येणं अपेक्षित होतं. अशी जर मागणी त्यांनी केली तर काय चुकलं? सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिला दोन याच्यात काय गफलत होते नीट लक्षात घ्या. पण मागच्या ज्या सर्वसाधारण आणि आरक्षण सर्वसाधारण होतं महिला, किशोरी पेडणेकरांचं ते काय होतं? सर्वसाधारण महिलाच होतं. असं कधीच होत नाही. कंटिन्यू सर्वसाधारण महिला येऊ शकतं. नाही, मला बोलू द्या, मध्ये बोलू नका. सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिला हे वेगवेगळे आरक्षण आहे. तेच तर आम्ही म्हणतोय की मागचं पण सर्वसाधारण महिलाच होतं. मग सर्वसाधारण महिलेनंतर लगेच सर्वसाधारण महिला आलं असेल तर मग ती चक्राकार पद्धत कशी? ही 2 आरक्षण आताची संख्या जी आहे ती विचारात घेतली गेलेली आहे. चक्राकार हा बिंदू ठरवताना आताची जी संख्या आहे, बिंदू 2001 होता मला वाटतंय. बिंदू हा आजचा नाहीये, राईट ना? 2001 ना? बिंदू हा 2001 पासूनचा बिंदू बरोबर तिथे ना. आहे, बिंदू इथे नाहीये. हा बिंदू चक्राकार पद्धतीने फिरवताना लोकसंख्या त्या ठिकाणची नगरसेवकांचं जे रिझर्वेशन आहे नगरसेवकांच्या जागांचं याचा मेळ घालून ते ठरतं. आणि या पुढे जाऊन जर या बाबतीत जर काही चुकीचं झालं असेल असं आमच्या माननीय महोदयांचं जर म्हणणं असेल तर त्यांना कायदेशीर मार्गाने याला आव्हान देण्याचा अधिकार लोकशाहीने त्यांना दिलेला आहे. या बाबत कुठलंही दुमत नाही आणि तो त्यांचा अधिकार अबाधित आहे. मात्र त्यांना काय वाटतं, त्यांना काय वाटतं हा मुद्दा नाहीये. त्यांचे आक्षेप जर असतील तर त्याच्यावर आपल्याला विचार केला पाहिजे. म्हणजे असं नाहीये ती लोकशाही पद्धत आहे, ती सगळ्यांसाठी समन्यायी असली पाहिजे असं त्यांना काय वाटतं किंवा आपल्याला काय वाटतं हा मुद्दाच येत नाही. बोला, आंबेकरजी बोला. संबंधित मंत्री महोदयांनी सांगितलंय ना, ठीक आहे, आंबेकरजी बोला. लेखी असेल ते तक्रार दाखल करा. येते मोदीजी तुमच्याकडे. आंबेकरजी बोला. बेसिकली एक लक्षात घ्या की आज 29 महानगरपालिकांची आरक्षणाची सोडत निघाली. यांना फक्त मुंबईवरतीच दुःख आहे, यांना बाकी कुठल्याही आरक्षण सोडतीवरती दुःख नाहीये. आणि त्याचं कारण असं आहे की यांना जो आजपर्यंत प्लस पॉइंट वाटत होता की फक्त आपल्याकडेच 2 उमेदवार आहेत त्या प्रवर्गात बसणारे, म्हणून हे पुढची सगळी गणितं करून बसले होते की या प्रवर्गासाठी आरक्षण निघेल. म्हणून पुन्हा एकदा माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलं तसं मी सांगतो, तुम्हाला पाहिजे तशी लोकशाही चालवली जाऊ शकत नाही. लोकशाही ही नियमाप्रमाणे चालते. त्या नियमाप्रमाणे आंबेकरजी तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण तो राजकीय पातळीवरचा आहे. पण आता आपण फक्त राजकीय पातळीवरच्या मुद्द्यावर बोलत नाही आहोत. आता आपण यावर बोलतो की मागचं आरक्षण जे होतं तेच जर आरक्षण पुन्हा पडलं असेल तर मग ती चक्राकार पद्धत कशी? याचं काही उत्तर आहे का तुमच्याकडे? बेसिकली त्या बाउलमध्ये जेव्हा पहिले 2 आरक्षण काढल्यानंतर ज्या चिठ्ठ्या उरल्या त्यात मुंबईची चिठ्ठी होती. आता ती ओबीसीचं आरक्षण करताना मुंबईची चिठ्ठी बाहेर निघाली नाही. प्रश्न ओबीसीचा नाहीये, प्रश्न सर्वसाधारणचा पण आहे मॅडम. नाही, त्या यांचं ताईंचं ऑब्जेक्शन ओबीसी साठी आहे. हे लोक वेगळं बोलतात. ते ताई ज्या तिथे बोलल्या त्या ओबीसी बद्दलच बोलत होत्या. किशोरी पेडणेकरांनी दोन्ही प्रवर्गांबद्दल, किमान माध्यमांसमोर तरी दोन्ही प्रवर्गांबद्दल त्या बोललेल्या आहेत. सुनील, ओबीसी बद्दल जास्त बोलल्या. ते जास्त किंवा कमी हा मुद्दा नाहीये. त्यांनी आक्षेप कुठल्या प्रवर्गाबद्दल घेतला हा मुद्दा आहे आणि त्यांनी दोन्ही प्रवर्गांबद्दल घेतलाय. सुनीलजी. कविताजी, मी जरा महानगरपालिकेशी संबंधित असलेला कार्यकर्ता आहे आणि विशेषतः गेली 10-15 वर्ष मी नगरसेवक कोल्हापूर महापालिकेचा आहे. म्हणून मी तुम्हाला एक स्पष्ट सांगतो, माहिती देतो. आज जे आरक्षणाच्या ज्या प्रोसिजर झाली त्या प्रोसिजर मधले 2 मुद्दे होते.
तिथं आक्षेप घेता येत नव्हता नियमाने. ते आक्षेप घेऊन त्याच्यावर काहीही प्रक्रिया करता येत नव्हती. ही नियम आहे. बरं. नियम फक्त लोकांच्या पुढे ड्रॉ काढणे एवढाच आज अधिकार होता. त्याप्रमाणे त्यांनी ड्रॉ काढले. तरी देखील आम्ही ओरली ऑब्जेक्शन घेतलं. त्याच्यावर ते म्हणजे ज्या अध्यक्ष होत्या काढणाऱ्या माधुरी मिसाळजी त्यांना काहीही अधिकार नव्हता. मुद्दा काय आहे, चक्रकार पद्धत काय म्हणतं हे मी तुम्हाला बिंदू सांगतो, समजावून सांगतो. 2000 साली पासून ज्या महापालिकेमध्ये आरक्षण रोटेटली पडलेलं आहे ते या चिठ्ठ्यातनं वगळायचं असतं. त्याप्रमाणे एसटीच पहिल्यांदा सगळ्यात एसटीचं आरक्षण काढायचं होतं. त्या एसटीच्या आरक्षणामध्ये आमची कल्पना अशी होती की मुंबईसह 5 महानगरपालिका त्याच्यामध्ये येतील. त्याच्यामध्ये त्यांनी मुंबई वगळलं आणि 4 ठिकाणी आरक्षणाच्या चिठ्ठ्या ठेवल्या. ते करताना त्यांनी काय सांगितलं, मुंबई का नाही तर 3 नगरसेवक पाहिजे. त्याचा रूल 3 दिवसापूर्वी आलेला आहे. त्याची कॉपी मी आपल्याला थोड्या वेळामध्ये मला मिळतीये, मी तुम्हाला ती पाठवतो. तो काही रूल नाही, नियम नाही, एक सर्क्युलर केल्याने कुठला तरी जुना लोकसंख्येचा आधार घेऊन त्यांनी केलंय. ही पहिली त्यांनी केलेला अन्याय. दुसरा महत्वाचा मुद्दा काय आहे की मुंबई महापालिकेसाठीचा मी बोलतोय, ओबीसीच्या 8 चिठ्ठ्या, मुंबई 8 चिठ्ठ्या ओबीसीच्या त्यांनी ड्रॉ मध्ये टाकल्या. त्याच्यामध्ये 9, 10, 11 अशा टाकल्याच नाही, 8 टाकल्या. मग मुंबई का नाही टाकली? मुंबईमध्ये तर गेल्या 2 वेळा किशोरी पेडणेकर सर्वसाधारण महिला होते आणि त्याच्या आधी पण ओपन पुरुष होता आणि त्याच्या आधी पण ओपन पुरुष होता. सलग 4 वेळा तिथं ओपन पुरुष आणि ओपन महिला आलेली आहे. यावेळी ओबीसीचं चिठ्ठी त्याच्यामध्ये असणं आवश्यक होतं, ते त्यांनी टाकलेली नाही. आणि म्हणून माझं असं मत आहे की नियमाची बाकी ठिकाणी त्यांनी, आता कोल्हापूरमध्ये ओबीसी चिठ्ठी का टाकली तर गेले 20 वर्ष ओबीसी नव्हतंच तिथं, ते बरोबर टाकलं. म्हणजे याचा अर्थ त्यांना जिथे पाहिजे आहे ते आरक्षण मिळवण्याचा या सरकारनं प्रयत्न केला. एक. आणि दुसरं, बाउलमध्ये चिठ्ठी मुंबईची होती हे जे काही आंबेकरजी म्हणतायत ते चुकीचं आहे. उद्या प्रोसिडिंग बघा, फक्त 8च महानगरपालिका होत्या आणि 8 पैकी 4 महिलांचं आरक्षण निघालेलं ही वस्तुस्थिती आहे. ठीक आहे. योगेश खैरेजी तुम्ही बोला, मग मी संजीवजी तुमच्याकडे येते. संजीवजी येते, मी योगेश खैरेंचं आपण ऐकून घ्या. योगेशजी बोला. नाही, चक्राकार पद्धत जी आहे तिलाच पूर्ण हरताळ फासला गेलाय की जे आता सांगत होते ते एकदम करेक्ट आहे की जर का आधी जिथे मुंबईमध्ये जिथं आधी रिझर्वेशन आहेत, ओपनचे रिझर्वेशन होतं, ओपन महिला होतं, मग साहजिकच यावेळेस तिथे ओबीसी, एससी किंवा एसटी याचं रिझर्वेशन पडणं गरजेचं होतं. तिची पद्धत कशी होती की आधी एसटीच्या चिठ्ठ्या निघणार होत्या, नंतर एससीच्या, नंतर ओबीसीच्या आणि शेवट ओपन. मग ह्या सुरुवातीच्या तिन्ही ज्या कॅटेगरीज आहेत त्या तिन्ही कॅटेगरीज मध्ये खरं तर मुंबईची चिठ्ठी असायला पाहिजे होती. तिन्ही कॅटेगरीज मध्ये मुंबईची चिठ्ठी नव्हती आणि शेवटी ओपन मध्ये जिथं रिझर्व जे पाहिजे होतं करणं, जे करायचं होतं तिथे ती चिठ्ठी टाकली गेली. आणि साहजिकच मी तर म्हणतो हा खरं तर ओबीसी, एससी आणि एसटी या तिन्ही प्रवर्ग जे आहेत त्या प्रवर्गावर झालेला अन्याय आहे आणि त्या विरोधात खरं तर सर्वांनी तिथं आक्षेप घेतलेले आहेत, पण त्याला दाद दिली गेली नाही. त्यामुळे पुढे हा विषय नक्कीच न्यायालयात जाईल आणि न्यायालयातनं या 100% 3 दिवसापूर्वीचं सर्क्युलर जे लागू केलंय आणि जे ते अतिशय चुकीचं आहे, ते कायदा धरून नाही, नियमाला धरून नाही. त्यामुळे या संदर्भात न्यायालयात नक्कीच हा विषय टिकणार नाही आणि या पद्धतीने ज्या गोष्टी होत आहेत त्या अतिशय चुकीच्या आहेत. बरं, संजीवजी. आणि संशय इथे जाणीवपूर्वक निर्माण केला जातोय विरोधकांकडून. मागची जी टर्म होती 2020 ची, ज्यात पेडणेकर ताई महापौर झाल्या होत्या, ही जागा महिलांसाठी नव्हती तर सर्वसाधारणसाठी होती. आता जे रिझर्वेशन निघालंय मुंबई महापौर पदाचं ते सर्वसाधारण महिला म्हणून निघाले. मागचं आरक्षण हे सर्वसाधारण होतं. सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिला ही 2 वेगवेगळी आरक्षण आहेत. लेटस बी क्लिअर, कारण कदाचित मीही चुकत असेल तर मलाही क्लिअर करा, कारण ह्या खूप टेक्निकल गोष्टी. आधी 1 मिनिट संजीवजी, आधी सर्वसाधारण निघतं आणि मग महिलांचं निघतं. याचं कारण ही समांतर आरक्षण पद्धती आहे. त्यामुळे सर्वसाधारण हा गट निघाल्याशिवाय महिला सर्वसाधारण होऊच शकत नाही मला वाटतंय. आय एम राईट सुनीलजी?
आतापर्यंत आपण जे सांगत होतात ना की मागच्या वेळेसही हेच आरक्षण होतं, मागच्या वेळेस हे आरक्षण नव्हतं ना, पण हे का आपण सांगत नाहीयेत कोणी? सर्वसाधारणच होतं, प्रवर्ग सर्वसाधारण आहे. प्रवर्ग सर्वसाधारण आहे. संजीवजी प्लीज प्रेक्षकांपर्यंत चुकीची माहिती नको. प्रवर्ग सर्वसाधारण आहे. प्रवर्ग सर्वसाधारण महिला असा नाही. सर्वसाधारण प्रवर्गामध्ये महिला, सर्वसाधारण हा प्रवर्ग आहे. तसं नाही, तसंच आहे संजीवजी. नाही संजीवजी, ही चुकीची माहिती देऊ नका. विनायकजी तुम्ही करेक्ट करा हवं असेल तर. म्हणजे हा काही फक्त सत्ताधारी आणि विरोधकांचा मुद्दा नाहीये. प्रवर्ग हा एससी आहे, प्रवर्ग हा एसटी आहे, प्रवर्ग हा ओबीसी. महिला हा प्रवर्ग नाहीये. महिलांना 50% प्रत्येक प्रवर्गामध्ये दिलं गेलेलं आहे. सर्वसाधारण आरक्षण जेव्हा असतं तेव्हा त्या जागेवर कोणताही कॅटेगरीतला नगरसेवक सुद्धा दावा करू शकतो. सर्वसाधारण जेव्हा आरक्षण असतं तेव्हा महिला सुद्धा सर्वसाधारण जागेसाठी नुसतं पुरुषच नाही तर महिलाही क्लेम करू शकते. बरोबर आहे. मात्र सर्वसाधारण महिला म्हणून जेव्हा आरक्षण तेव्हा निघतं फक्त महिला करू तेव्हा शकतात. फक्त महिला करू बरोबर आहे. शकते. मग ही वेगवेगळी आरक्षण आहेत आणि तुम्हाला सर्वसाधारण तेच जेव्हा मागच्या सांगतोय, वेळेस तुम्हाला आरक्षण तेच होतं सांगतोय की तुम्हाला तेच सांगतोय की सर्वसाधारण हे आरक्षण आहे. सर्वसाधारण महिला हे महिलांना सर्वसाधारण अंतर्गत दिलेलं आरक्षण आहे. तुम्ही गल्लत करताय. त्यामुळे आरक्षण हे सर्वसाधारणसाठी होतं मागच्या वेळेस. आता पुन्हा तेच आल्यामुळे त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मी याच्याशी सहमत नाही. ही दोन वेगवेगळी आरक्षण नाही, याच्याशी आहेत सहमतीचा मुद्दा आणि नाहीये. ही अहो, ही पंचायत कायदेशीर राज तरतूद आहे. व्यवस्थेत आणि प्रत्येक ठिकाणी हा कायदा आहे, प्रत्येक वास्तवता ठिकाणी आहे. हो कायदा आहे ना. सर्वसाधारण महिला हे वेगळं आरक्षण आहे. हो आहे ना, सर्वसाधारण पण त्यासाठी तो सर्वसाधारण महिला जेव्हा आरक्षण दिलं बरं, जातं एक मिनिट सर्वसाधारण महिला म्हणून जेव्हा एक आरक्षण मिनिट दिलं जातं विरोधक तेव्हा चुकीचं सर्वसाधारण बोलतायत, पुरुष मी त्या ठिकाणी चुकीचं claim बोलते. करू शकतो का? आंबेकरजी मला एक सांगा, सर्वसाधारण- तुमचाही अभ्यास असेल तर मला सांगा, सर्वसाधारण हा प्रवर्ग आहे की सर्वसाधारण महिला हा प्रवर्ग आहे? एससी हा प्रवर्ग आहे की एससी महिला हा प्रवर्ग आहे? एसटी हा प्रवर्ग आहे की एसटी महिला हा प्रवर्ग आहे? पुरुष त्या ठिकाणी क्लेम करू शकतो का? सर्वसाधारण प्रवर्गातील पुरुष नाही करू शकत. सर्वसाधारण महिला ही सर्वसाधारण महिला त्या ठिकाणी क्लेम करू शकते. अहो पण सर्वसाधारण महिला प्रवर्ग नाहीये हो. आरक्षण आहे ते प्रवर्ग नाहीये. सर्वसाधारण महिला प्रवर्ग त्या नाही. प्रवर्गासाठीचं आरक्षण सर्वसाधारण नाही, या नाही. प्रवर्गासाठी, त्या एससी या प्रवर्गासाठी, महिलांसाठीचं एसटी या आरक्षण. प्रवर्गासाठी, त्याच्या अंतर्गत महिलांना समांतर आरक्षण म्हटलं बरोबर जातं. ना महिलांचं मग. आरक्षण जेव्हा ओबीसी असतं, ओबीसी पण ओबीसी महिला आणि ओबीसी असं आरक्षण असतं की नाही? नाही, असतं की नाही? नाही. ओबीसी नाही, नागरिकांचा नसतं. मागास प्रवर्ग असं आरक्षण असतं आणि अहो, नागरिकांचा ओबीसीला मागास आरक्षण प्रवर्ग नाही. आता महिला मी काय तुमचा असं क्लास पण नाही घेऊ आरक्षण असतं. शकत. नीट एक समजून नाही मी घ्या. क्लास घेऊ शकत. हे दोन्ही मुद्दा नाही, असा आहे की बिलकुल आरक्षण नाही. हे मी प्रवर्गांसाठी सहमत असतं. नाहीये. त्या प्रवर्गांच्या नीट अंतर्गत माहिती घ्या. महिलांना आम्ही 50% आरक्षण दिलं गेलेलं असतं. हे सर्वसामान्य नागरिक शास्त्र आहे. याच्या पलीकडे जाऊन मुद्दा हा नाहीये की कुणाला काय माहितीये, कोण खरं कोण खोटं. मुद्दा हा आहे की विरोधकांचे जर असे आक्षेप येत असतील की एखाद्या विशिष्ट पक्षाला फायदा व्हावा यासाठी आरक्षणाचे नियम आयत्या वेळी बदलले तर तो मुद्दा गंभीर आहे. त्याची चौकशी व्हायला हवी. 3 दिवसांपूर्वी सर्क्युलर काढून, कारण मुळात अशा प्रकारचा आरक्षणाची सोडत ही निवडणुकीनंतर काढायची की आधी काढायची यावरच चर्चा सुरू आहे. ती आधी काढायला हवी होती असं अनेकांचं म्हणणं आहे. एनिवेज ती जर नंतर काढली गेली असेल तर मग फक्त 3 दिवसांपूर्वी काढलेला म्हणजे निकालानंतर काढलेल्या सर्क्युलरच्या आधारे हे आरक्षण दिलं गेलं असा जर आक्षेप असेल तर तो फार गंभीर आहे आणि त्या आक्षेपावर विचार व्हायला हवा. विरोधकांच्या म्हणण्यानुसार त्यांच्यासाठी पुढचं डेस्टिनेशन याच्याबद्दलची तक्रार दाखल करण्याचा मार्ग हा कोर्टात जाणं आहे. कोर्टामध्ये जाईल आणि त्यानंतर त्याच्यावर कदाचित जो निकाल यायचा तो येईल, पण तोपर्यंत बराच वेळ निघून गेलेला असेल. जेव्हा आपण लोकशाही प्रक्रिया म्हणतो त्यावेळेस तिथं विरोधक असो किंवा सत्ताधारी असो ते समान असतात. त्यामुळे जेव्हा प्रक्रिया राबवल्या जातात, ज्या प्रक्रिया राबवणं ही पक्षांची नाही तर व्यवस्थेची जबाबदारी असते. ती व्यवस्था जर ही जबाबदारी पूर्णपणे पार पाडत नसेल तर प्रश्न हे फक्त राजकीय पक्षांनी नाही सर्वसामान्यांनी सुद्धा विचारले पाहिजेत. कारण व्यवस्था निपक्षपाती असणं हे फक्त राजकीय पक्षांसाठी नाही तर जनतेसाठीही हिताचं असतं. ते व्हायला हवं याचा आग्रह आपण सगळ्यांनी धरला पाहिजे. यासाठीची ही चर्चा आपण सगळेजण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद. लक्षवेधीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.